सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनांवर कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या भविष्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। या प्रशिक्षणार्थ्यांच्या 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी आता संपत आला असून प्रशिक्षण संपल्यानंतर पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ येऊ नये अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून यामार्फत स्थानिक बेरोजगार तरुणांना शासकीय कार्यालयांमध्ये कामाचा अनुभव, मार्गदर्शन आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली। या उपक्रमामुळे अनेक युवकांना रोजगाराची चुणूक मिळाली असून त्यांच्या आत्मनिर्भरतेस बळकटी मिळाली आहे। परंतु आता 11 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने हे प्रशिक्षणार्थी पुन्हा रोजगार विहीन होणार आहेत। त्यामुळे या युवकांनी शासनाकडे सविनय निवेदन सादर करून त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। प्रशिक्षण काळात ग्रामीण आणि शहरी भागात कार्यरत असलेले हे युवक आपल्या कामाविषयी प्रामाणिकपणे आणि जिद्दीने जबाबदाऱ्या पार पाडत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने आम्हाला कामाचा अनुभव दिला, याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण आता आमच्या भविष्याची दिशा निश्चित करणं हे देखील तितकंच गरजेचे आहे। स्थानिक स्तरावर या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा नोकरीची संधी मिळावी यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा सिंधुदुर्गमधील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली आहे। या प्रसंगी दीक्षिता पालव, प्रणाली परब, प्राही केळुस्कर, वैष्णवी पाटकर, नेहा खोरजे, प्रणाली गवंडी, मानसी दाभोळकर, वृषाली पांचाळ, तृप्ती तावडे, निधी ठाकर, प्रगती नाईक, उन्नती धोंड, स्वाती अस्नियेकर, निकिता मयेकर, शुभम झोरे, मधुकर परब, भूषण परब, विष्णू मसूरकर, अनिकेत तावडे, अमेय तेंडुलकर, प्रतीक्षा राणे, सोनाली कदम आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही आहोत सगळे। आम्ही 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर आमचा कार्यकाल संपलाय। त्याच्यानंतर आम्ही निवेदन दिलेलं होतं, पण त्याचा योग्य तो विचार अजूनही केला गेलेला नाहीये। तर आम्हाला पुढे कार्यकाल वाढवून द्यावा, निदान आम्ही जिथे आहोत ते तरी आमचं चालू राहून देत। आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवलं तरी ठीक आहे, आमची मोठी काही अपेक्षाच नाहीये, पण जे आहे ते चालू राहून देत, नाहीतर आम्ही उपोषणाला बसतोय। नमस्कार, मी निधी दिलीश ठाकर। आम्ही सगळेजण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहोत। आमचा कार्यकाल पूर्ण झाला आहे। कार्यकाल पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला याच्यातल्या अर्ध्या जणांना अजून 5-1 महिन्याचा पगार सुद्धा मिळाला नाही। अशा अवस्थेत असताना सुद्धा आम्ही त्या आस्थापनामध्ये काम केलं। संपूर्ण काम करून सुद्धा आम्हाला पुढे काहीतरी आमचं मानधन मिळावं किंवा आम्हाला पुढे आमचा रोजगार मिळावा, आहे तो रोजगार सतत चालू राहावा हीच आमची अपेक्षा आहे। यासाठी आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा आमचे पालकमंत्री या सगळ्यांना निवेदन दिलेले आहे, पण याचा पूर्णपणे विचार करावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। आता संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रातर्फे 12 ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले युवा प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसणार आहोत। हा एकमेव पर्याय आमच्या पुढे ठेवलेला आहे। पाठपुरावा सुरू आहे। एकदा मला अधिकृत माहिती आली त्याशी बोलणार, तसं शासन म्हणून आपण सकारात्मक आहोत, फक्त ते नियमामध्ये कसं बसवायचं यावर चर्चा सुरू आहे। कळवणार की शासन मध्ये कुठेतरी भेटत राहा, आमच्याकडून काय माहिती आली तर मी तुम्हाला संपर्क करतो या आणि पुढची प्रक्रिया शासन म्हणून आपण सकारात्मक आहोत। नाही आपण मार्ग काढतोय, मार्ग कसं काढायचा, कुठल्या चौकडी पोहोचतो